हो मॅडम, पण मी सांगितलं तिला मी मिशनवर जाणार आहे म्हणूनच आउट. हो मॅडम, प्लीज मला या प्लॅन मधून काढू नका. तुम्हाला तर माहिती आहे ना मला मिशनवर यायला किती आवडतं. प्लीज मॅडम, प्लीज मला येऊ द्या ना. प्लीज प्लीज मॅडम, प्लीज. माझं बोलून झाले, निघा आता. मैम, मंजरी मैम का पार्सल है. मयुरी जरा दे. हो मॅडम आते हो. मॅडम हे तुमचं पार्सल आलं होतं. कुणी पाठवलं? ते कुरिअरवाला एक आला होता. ठीक आहे जा. मंजिरी आज हा ड्रेस घालून मला भेटायला ये. तुझी एवढी हिम्मत झाली? मंजू, चिडू नको ग प्लीज. बी काम. आणि रागाच्या भरात मी दिलेला ड्रेस अजिबात फेकण्याचा विचार करू नको. आणि चुकीने जर फेकलाही असेल ना तर त्याला लगेच उचल. मला माझ्या प्रेमाचा अपमान केलेला चालणार नाही. अगं मंजू, त्या ड्रेससाठी खूप फिरलोय मी, मग जाऊन तो ड्रेस सिलेक्ट केलाय. तो ड्रेस घातला की तू सुंदर दिसशील, अति सुंदर. सो तू त्या सत्याने दिलेला ड्रेस घालून यायचा नाही. अजिबात घालून यायचं नाही. त्याच्या आवडीची कोणतीही गोष्ट जर तुला आवडली तर ती मला चालणार नाही. सो जर तू आज मी दिलेला ड्रेस घालून आली नाही तर मी तुला भेटायला येणार नाही. सिंपल. आलं लक्षात? ओके, बाय लव्ह. हे बघ. हॅलो हॅलो. हे सोन्या मान्या, नीट लक्ष ठेवा. ती जर तुमच्या तावडीतनं सुटली का नाही का तुमचं काही खरं नाही बघा. तंगड तोडीन तुमचं. हा, आणि कुणाला काय कळलं नाही पाहिजे का ती तात्याची बायको आपल्या ताब्यात आहे. कुणाला म्हणजे कुणालाच नाही कळलं पाहिजे. हा, ठेव फोन. मी मम्मी, मला काही तुमचं हे वागणं आवडलेलं नाही बघा अजिबात. ये हुबलक सपने. काय केलं मी? मग स्वतःचा तुमचा प्लॅन करता तुम्ही आणि मला सांगत बी नाही एका शब्दाने. मी तुमचा प्लॅन आतापर्यंत कधी कोणाला सांगितलं तरी आहे का? उलट तुमची बाजू तर काय सांभाळूनच घेतली ना नीट. ये हात मेट, काय तुला बडबड करायला? हा, काय एखादा वाईट स्वप्न फिल्म उघड आलीस का बडबड करायला लागलीस? काय नाही. मला एकट्याला डावलून तुम्ही तुमचाच प्लॅन करता. काही सांगत बी नाही मला. राहू दे. हे सपने, आगास काय केलं मी? उगाच काही आरोप करू नका माझ्यावर. बरे म्हणजे चोर तो चोर, वरशीर चोर. हे सपने, कानपट फोडून मी तुझं. चोर म्हणतेस मला? ही सॉरी, ही म्हण नव्हती म्हणायची मला. चुकलंय काहीतरी. मुद्द्यावर ये काय ती? मम्मी, तुम्ही त्या एक सोबईंना त्रास द्यायला कोणतरी माणूस नेमलाय ना म्हणे. मला एका शब्दाने सांगावं असं पण वाटलं नाही. होय, आता पण त्याच माणसाशी फोनवर बोलत होतात ना तुम्ही? हे सपने, काय बी कशी बोलतेस तू? अगं ती तात्याची बायको जी ठेवली की नाही, तिथल्या माणसाशी बोलते मी फोनवर. असं पण मग मी ऐकलं ते. काय ऐकलंस तू? एक सोबईंना कुठला तरी पोरगा त्रास देतोय म्हणे. काय? हे सपने, कोणी सांगितलं तुला? अगं पण मी तर कुठलं पोरगा नाही नेमला असं. माझं काही संबंध नाही कुठल्या पोराशी. हो पण मम्मी, मी आता गेले होते ना तर सत्या भाऊजी आणि एक जोबींचं बोलणं ऐकलं. ते म्हणत होते
मला तर वाटतंय का त्याच पोरानं एक जोबेनं किडनॅप केला असेल आणि आज त्याला पकडायचं प्लॅनिंग चाललंय बघा. सपने तसं जर असेल का नाही तर त्या नेबरेटला कोण त्रास देते का नाही त्या पोराचा आपण शोध घेतला पाहिजे बघ. म्हणजे काय करायचं? शोधू शोधू शोधू. सपने त्या नेबरेटला जी कोणी त्रास देते का नाही ती त्या नेबरेटचा दुश्मन आहे आणि नेबरेटचा दुश्मन म्हणजे आपला फ्रेंड, बेस्ट फ्रेंड. ला 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 ला. सो मंजू कसं वाटतंय? स्मार्ट ना? वाटणारच. खास आपल्या या डेटसाठी फुल्ली कस्टमाइज ब्लेझर केलंय. मला खात्री आहे जेव्हा तू मला बघशील ना नक्कीच माझ्या प्रेमात पडशील. आता फक्त तो सत्य आपल्यात यायला नको, पण तो येणारच. कबाब में हड्डी. बट डोंट यू वरी, आपल्यात सत्याला काय इतर कोणालाच येऊ देणार नाही. त्या सत्याची चांगलीच सोय केली आहे मी. तू बघशीलच. ओफ, आपल्या डेटचा टाइम झालाय. येतेच ना? यायलाच लागणार. ओके लव, बी ऑन टाइम. बाय. बलमा सगळं ओके आहे ना? सगळं ओके. मी रेस्टॉरंटच्या मालकाला सगळं सांगून ठेवलेलं आहे. ठीक आहे. हे बघा तरी पण सगळ्यांनी सावध राहा. आज काय बी करून तो आपल्या हातातून निसटता कामा नाही. जावा आपापली जागा घ्या. तुम्ही दोघं स्टाफमध्ये सामील व्हा. जाऊ आणि तुम्ही दोघं पब्लिकमध्ये जाऊन बसा. जाऊ दे. बलमा तू इथं बाहेर लक्ष दे. मी आत बघतो.